कधी मामाला भेटणं असं झालंय. मामा बाहेरच बसलेले आहेत. धर बॅग धर बॅग धर. बॅग घेऊन जा. तू घे सासऱ्याला भेटून येऊ नका. मामा असं काय करता? हो मामा किती आनंद झालाय मला. तुम्ही तिकून नियमाने यायचं नियमाने इकडून जायचं तिकून यायचं हे पायऱ्या कशासाठी? आपण दोघं जाऊ. चला चला. अजिबात नाही मी इथं बसेल तुम्ही तिकडून जा इथून नियमाने यायचं तिकडून पायऱ्या काय बाई काय ना वाढणार जवळ जावं मिळालं आता बरोबर आहे. आता मी तिकडून आलो नाही. पेपर दे ठेवून देऊ. मिठी मारा मिठी. पाय पडू दे पाय पडू. बस असं कुठं पाय पडत आहेत का? येऊन आले काय येत तुम्ही? काय ना तुम्हाला बघून ते असंच करते. आनंद झाला का? पाय पडते. एवढा आनंद झालाय मामा. तुम्हाला सांगतो. किती वाजता निघाले होते? आम्ही सकाळीच निघलो होतो. मामा सासरा भेटवतो यांच्यासारखा. वा वा देव माणूस. मामा म्हणजे देव माणूस. तुमचे राजा राणी जोड अशीच राहू. बसायला बसायला ना. नाही मामा बसतो खाली. प्राचीन ते कुठे गेले? प्राची माझी ताई आली. द्या मामा द्या मामा. मी आता नाही माझी दाजी आले. माझी दाजी आले. माझी दाजी आले. नाही मी पोंग्याची पुढे नाही आणली राव. विसरलो मी. काय या डावणी कमून करते तू असं? आत्रा आत्रा इथं हर बुट घालून आलो मी वरच मामा. काय नाही बसा बसा बसा. बरी ना? हा बरी बरी. बस. ताई तू कशी आहे? दादा आणि वहिनी ते कुठे आहेत? बसा बसा इथं बसा. बसा इथं. वहिनी ताई आली. कधी आले तुम्ही? आले ना आत्ताच आले. मामा कशी बसा. कशा आहेत मग ताई? बरी आहे. अगं प्राची बेटा पण दादा कुठे गेला ते बघ. अगं असं दादा ना गावात गेलाय. गावात होय? हा ते बघ तो दादा आला. हा दादा आला. आमचे मेवणे आले. दादा आला दादा आला. अहो दादा बघ आता चालू आहे बघ बसलोय. उभे काय राहिले जा पाणी आणा. होय मामा वर्ष झालं असं आम्ही आलो नव्हतो आहे ना. अहो 2 महिने नाही झाले अजून तुम्हाला झालं वर्ष लगे. 2 महिने. मग वर्षाने वाटतं काय ते? हा ना तेच ना. कसं आहे तुमच्याकडे आलो का एवढा आनंद होतो माहिती आहे. एवढा आनंद जावंच वाटत नाही इथून माहितीये का. इथंच राहूशी वाटत. हा बांधते का एक बंगला? बघा ना मग बंगला झाला बघा. दाजी हे कशाला लावायचं? ते नाकात घालायचं ना असं गुदगुल्या करायच्या. हा का तुमच्या मी नाकात घालू का? माय नाक घालू. तो नाकातला शेंबूड काढाय तिने काय उठ. ताई अगं इकडे चाल ताई हे सामान घेऊन जाऊ का? हा जा. त्याच्यात मेकअपचं सामान आहे फक्त ठेव पिशवी आतमध्ये. मेकअप करते हा? हा बाई काय अवघड आहे बाई. हा काय नाही अवघड का बसा. लाईन बनी गाडवाला काय गोळाची चव काय ते मेकअप त्याला शोभन का. मी कुठून का म्हणजे काय? मी कुठून भाऊ आहे. अहो किती वेळ झालाय पाणी आणण्यासाठी काय बोर घेऊन आणताय का पाणी? इकडे आणा. बरं आहे दादाचं. दादा चांगलं बैल झालाय. काय बैल झाला नाही गाईला घर गाईला बैल झाला. दाजी तुम्ही टोमणे देता का आता? नाही आमच्याकडे टोनगे होतात म्हशीला. मग काय तुम्ही वेळ कस काय काढला? कस काय आली इकडे? आता काढावं लागतो होय. ते म्हशी कोण बघा रेडी आहे ना. आहे का? तिकडे करमतच नाही. जोकर जोकर. काय करून आली तू? तुला मी म्हणलं होतं ना ते बॅगीतलं सामान नको उचकू म्हणून. ऐकतच काय नाही सारं ती. तोंड लाल केलंय. बरं जाऊ दे इकडे. काय दाजी बोलले मला असं ते नाकात घाल. दाजी नेहमी ते काय लावलं ते शेंदूर आहे काय देऊ. नाही तुम्हाला नाही काय कळायचं. करते ती अगं तुला बेटा जास्त? असं नसतं करायचं तुम्ही आले ते. तरी जास्त आनंद झालाय. हा? काय केलंय ते असं अहो, बावळ. जाऊ दे माझी बहीण आहे ती. माहिती तिकडे उठ. माझी बहीण आहे नीट बोलायचं. मी कुठलं म्हणलो भाऊ आहे. नाही भावासारखं दिसती तो आहे ती. म्हणजे तो आहे सासूची इच्छा असन आपलं माय सासूची इच्छा असन पोरगी व्हावं आणि माय सासरीची इच्छा असन पोरग व्हावं. देवाने मला वाटतं दोघांची इच्छा पूर्ण केलेली दिसते. हो ताई तू पण हसती का? नाही ग बसा ना. हात पाठव तिला माय अंगाला ते. विचित्रपणा केलाय बरं कसं दिसतंय ते तोंड. मग माय पांढरे ओ, कपडे वहिनी, एवढं बोलायची काय गरज नाहीये. लहान आहे ती कळलं का?
लहान आहे. लहान एवढी पण तसं नाही लहान म्हणजे नाही. मी प्रेमाने म्हणून राहिले हो. एवढी पण लहान नाही ना, एवढा अहो, आबा, सीडीचा तुम्ही आहे बोला करायला. काहीतरी. पाहुणे आले तर घरी मारू तोंडर पाणी जोर ग बस. असं नसतं करायचं ते पुस. दाजी जा जा घरात जा जाय आज जा आज जा असं कुठं असतं का आबा तुम्ही थोडं लक्ष ठेवत जा बरं. आता लहान आहे का असं नसतं, असं नाही करायचं. दादा तुम्ही पण का काय दाडा सकाळात काय करावं लागेल ना काय म्हणते तुम्हाला ती दाडा दाडा अहो, गप्प बसा ना. तुमचं तर काही असते मध्येच. दादा. तुम्हाला मी पहिलं सांगितलं. लहान आहे दाड्याचा शिरा कर जाय होय मामा हा? आता वर्ष झालतं ना आम्हाला आलतो आम्ही तवा झालं का आता वर्ष गेलं का किती 2 महिने का महिना नसन झाला हा. मग बरं जाऊ द्या 1 तारखेला तर आले होते हा 1 महिना झाला असं नाही ना मग बरं ते जाऊ द्या हा. एक काम करा सोय करा ना आज मस्त कोंबडा कापा ना नाही ना आम्ही माळ घातलेली आम्ही नाही खात ना. नाही आम्ही खातो ना ते तुम्ही 2 जण खा हा आम्ही नाही खात. तुम्ही फक्त काय करा सोय करा कोंबडीची आम्ही कापितो पण आणि खातो गावरान पण कोंबडे आहेत आपले नाही नाही गावरान नको चांगला कडकनाथ कापा हं? कडकनाथ नको ते सारं वरून काळा ना आतून काळा तो नको मा- अहो गावरान आहे लाल जरा बरं 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 बिरे बरं लाल तुम्ही म्हणता ना तसं पण आज सोय करा बरं का ते लक्ष्मण तुम्ही बरं 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 करा मग तेवढी सोय आपली कापू आपण आज दाजीला काय कोंबडा गावरान दाजी तुर्रेबाज हा 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 आणि स्वयंपाक काय तुम्ही करणार आहेत काय? तू कशाला आहे? मला काय स्वयंपाकाला आणली काय? मग कशाला आणली ताई बघ अहो काय चाललंय? ताई बघ हे दररोजच आहे मी तेच सांगते तुला करायच्या आधीच सांगितलं होतं मी असं नाही करायचं. आज हा तरी तिला कळत आहे का पाहुणे आले काय आहे का? आणली कुठून? हा? काय म्हणल्या? कुठे काय काहीच नाही. चला आपण येऊ शेतातून फिरून हा जाओ जा आबा सोबत. स्वयंपाक करून घे हा. तू. आई ग मी प्राचीकडे जाते. हो हो आम्ही येतो शेतात जाऊ हा बर कोंबडा घेऊन येतो मी हो हो हा, ते काम हा घेऊन ये दादा तेवढं काम कर. खाणार नाही भाकर. हे टीव्हीला काय झालं रे मला कशाला विचारताय? नीट करायला नाही का आज मला ना काय विचारू? न काम ओले बायासारखं मला करून ठेवलंय. सकाळी उठा कुत्रेवाणी नुसते यांच्या पाठीमागे दगदग करा. काय झालं तुला? गेला भाकरी द्या थापून. मग वैताग आलाय स्वतःकडे. तुला आणलंय कशाला तुला आणलंय कशाला हा आणलंय कशाला? सगळे भाकरी थापायला आणलंय मला. लय वैताग रोज माझ्या माळ्यावर सगळेजण असते उठल्यावर. तुझ्या संग लग्न करून पस्तावा आलेला आहे आला असेल ना पस्तावा. मला लय आनंद झालाय जसा. रोज उठा सकाळ सकाळी गा. तुला आहे ना हे ताईन दाजी आल्यापासून तू असं जास्त चालू दे कसे झालेत? काय झाले केसाला थोबडकं झालंय. हा तो दररोजच आहे नाटक रोज उठा काम करा स्वतःकडे लक्ष द्यायला सुद्धा मला टाइम नाहीये. तुला आहे ना हे ताई आलेले नाही खपत नाही समजलं का खपत नाही असं नाही. मग 2-3 महिन्यावर लगेच येतात. मग येऊ दे ना लाडकी आहे ती माझी लाडाची तुमची असेल माझी नाहीये. मला नाही सांगायचं. द्या त्यांना हाकलून बाजाराला लय दिवस हाकलून झाले. अरे पाहुण्याला हाकलून देते असतं मला का नाही दाजी सांगू. त्याला म्हणते किती का जा दिवस जा जा म्हणताय का त्यांना हा मला का सांगू ती तुमची लाडाची बहीण आहे. तुम्ही तुमच्या भाषेत सांगा समजून. सांगता नाही पाहुणे ते दाजी काय म्हणतील घरून हाकलून दिलं सासरवाडीला गेल्यावर मला सांगू नका मी वैतागलेली आहे. नाही मी भाकरी बिकरी थापणार नाही. ते आत्ताच आबा सांगते. आणि तू बघून याला घे. गरम गरम चहा तू मला काय लागतो, सांगू याला बरं? गरम गरम पाणी लागतं, गरम गरम नाश्ता लागतो, गरम गरम जेवण लागतंय. अरे तू मी आहे ना सासरवाडीला आल्यावर मला आहे का कधी तुझ्याकडे पाहुणचार आहे का हा तुमचं आहे ना किती करा ते पात्याकडे पाणी आहे तुमचं. मी ऐकून घेतो दुसरं असताना ऐकून नसतं घेतलं समजलं का हा? दुसरा बैल नाही, त्याने पण तर ठीक ऐकून आहे. घेतलं असतं. हा. तुम्हीच तर नाही ऐकणार आहे. वैताग नाही तर वैताग आहे. मला ना वैताग आलाय तुमचं. मला संसारच करूच वाटत नाही. हे पाहुणं जायना वा काही व्हायना अरे 1.5 महिना होऊन गेला काय आपलं डोकं चालना पोरग म्हणतं वायली निघायची यांच्यामुळं हा ना आम्ही म्हातारपणात काय करायचं नाव जायचं सुद्धा नाव सुद्धा घे ना हे असं कुठं असतं का हो राम 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 अहो आम्हाला समजलं फ्लावर चालू केलाय तुम्ही हो चालू केला ना मार्केटला हो चालू केलाय ना हो सेंद्रिय असल्यामुळे जागेवर टेम्पो येतात भरून जाते ते असं हो हा, जाहिरात झाली ना शेंद्री सेंद्रिय आपण सगळे पिकं सेंद्रियच घेतो पण मी सांगितलेला फायदा झाला हो ना. एकदम 100% तुम्ही हे कुठे घेतलंय आता माझं नाव कुठे घेतलंय शेंद्री असल्यामुळे म्हणले पण तुम्ही कल्पना दिली बुवा हे केलं हा, मग आता हे हे तुमचे असं सगळे चांगलं उपकार झालं ना, तुमचेच आहे कोणी ना नाही घेतलं, काही नाही. हो, पण सगळीच
उपकार तुमचेच आहेत. नाही नाही, ते आहे पण नाव घेतलं नाही ना आमचं कुठंतरी. अहो आता काय साडेसाती खावा जाय पाहुणे आता मी पार पोरग वायली निघायचं म्हणताय पार. हो 1.5 महिना होऊन गेलाय. हा तेव्हा आम्ही आलतो फ्लावर. हा तेव्हापासून आले ते. हा? काय ते पोरग वायली निघायचं म्हणताय त्याच्यामुळं. येतो ते काय आता काय सांगाव तुम्हाला. अहो लई खरं काढते लोक असं जर म्हणलं नाही मग उलटं तुमच्या मुलाला सुनाला मानावं लागेल. मानाने ते म्हणते आम्ही वायली निघतो. ते जर वायली निघले तर आम्ही काय करायचं. उठा बरं तुम्ही बड्या वेळ. हो काय राव यावं उठा बरं तुम्ही. पहिले पाय हो तुम्ही आता येऊ शकतो 2 मिनिटं तुम्ही वैतागले. आम्ही किती 1.5 महिना होऊन गेला. लागलाय लय वैताग लावला. हो असं काय नाही. हो यांच्या डोक्यावर एक बादली पाणी आणता का. होय पाणी आणा बरं एक बादली टाकायला. काय आता लय हाले आमचे 8 दिवसापासून मी फक्त एक चपाती खात होतो. चतकुरच खातोय चतकुर. घरी किरकिर झालं. अहो किरकिर म्हणजे लय किरकिर. एक काम करा ना. मी काय म्हणतो नाही तर एक काम करा. मस्त जमीन आहे तुम्हाला. काही ते फ्लावरच्या कोपऱ्याला एखाद्या जमिनीमध्ये त्या बंगला काहीतरी बांधून जाऊ द्या राहू द्या. त्यांना बांधतात ते थोडं विटा बिटा आणून. नाहीतरी मुलीचा हक्क असतो जमिनीमध्ये. असतो आता गरजावर ठेवून टाका. असतो पण जावाई जर म्हणला निम्मा हिस्सा द्या. निम्मा हिस्सा द्याचा द्यावाच नाही मुलीला जमीन भरपूर आहे पण याचे करीत नाही ना काही. त्यांना बी जमीन भरपूर आहे. राम राम काय झाली का झोप नाही उतरली का म्हणा. घराचं काय म्हणत झोपत राहते त्यांची. काय नाही त्यांना म्हणलं एखादी झोपडी बिपडी बांधून द्या. नाही घराचं म्हणले तुम्ही इटा बिटा काहीतरी. तेवढं बरं ऐकू आलं. दारूच्या नाशात सासऱ्यांना म्हणलं तुमच्या घरबीर बांधून द्या पाहुण्यांना. मग काय चुकलं तुमचं बरोबर आहे ना. मग तेच ना पण ते म्हणले आता इटा बघायला जातो घरच बांधून देतो प्रॉपर्टी पाहुण्यांना. आहे ना पण नाही ना एवढी नाही प्रॉपर्टी तिकडं. लई लई असं हा ते शेजारी पाजारी पाहुणे रावळे त्यांचे ते खातेत. त्यांची बहीण ती आली आणि ते खातेत आणि हे आम्हाला खायला आली. काय हा चला चला. तुम्ही एक क्वार्टर पे बंगला होईल तुम्हाला थोड्या झोप तुम्ही. घेऊन या ना घेऊन या ना. हा येतो घेऊन. तुमची प्रॉपर्टी काय चुलीत घालायची का. हा तुमची चुलीतच घातली तिकडं. याला चांगलं झोपलं होतं यांनी सगळी झोप मोडली रामाई. पण जाऊ द्या घराचं काहीतरी म्हणत होते. मला वाटतंय खरंच मामा उद्या इटा बिटा आणतो काय कोण राव. घर जर झालं ना त्यांना म्हणतो असा मोठा बंगला बांधा फ्लावरच्या वावरात इथंच राहतो कायमचंच. जमलं तर जमलं दुसरी करतो पोरगी. झोपा थोडं आता. घुस नाही तुझे. काय करत होती. हा दादी तुमची चेष्टा करत होते मी. अरे चेष्टा मला इथं अटकायला लागला होता ना. असं कानात काय घातलं होतं. केरसन तोंडे आपलं काय घातलंय दिल्ली अरे असं हसत काय आडती का कसे दात घासले नाही तू. काय झालं तुम्ही काय अडवणी करू राहिले. काय दाजी मला किरसून तोंडे बोलले. तुम्हाला काय कळतं कळत लहान आहे ना. माय कानात काढे घाल राहिली ती लहान आहे म्हणजे. नाही समजून घ्यायचं एवढं काय कानात घालतो काढ इकडे. नाही एवढंच राहिलंय. दे ना मग. पुरी समोर जरा लाज काय पोरी समोर पोरगी का ती. मग कोण पोरगी कोण म्हणन तिला पोरगी. कशी चालत ती असं गाड्या माणसासारखं चालत ती 2 लेकराच्या बापासारखी. नीट बोला जरा. काय तुम्हाला पटतंय का. काय नाही तिला लाज नाही किती बोला काय नाही फरक पडत तिला. दाजी काय तुम्ही नीट बोला बर का. मी नीटच बोलतो तू नीट राहा. माझ्या कानात गाड्या घालशील उद्या कयत घालशील काड्या. काय शिकवलं स्वतः तर मला बुद्धी ना भ्रष्ट झाली. अजून नाही, काय नाही. भ्रष्ट आपल्याला झाली. घरी जायचंय. मी पण तुम्हाला मला आहे सांगते. ना मला एक डाऊट येतोय. आपल्याला घरी निघायचंय. मला एक डाऊट येतोय. काय तू म्हणजे तोच बहीण आहे ना पण म्हणजे तो म्हणजे कुठं बापाचं म्हणजे माझ्या बापाचं काय. लफडं- माझ्या बापाचं काय. लफडं- आबा!
आबा दमनिया हा. लपडा बिपडा नव्हता ना. काय तुम्हाला लाज वाटत अगं ताई ते काय बोलत होते माहिती का काय ते विटाचं काहीतरी चाललं होतं त्या बंगला बांधून घेणार आहे आबाकडून. हा आणि त्या बांगल्यात तुला ठेवतो थांब तू लय हा आणि हे पण म्हणत होते बारके सोबत लग्न करायचं. ताई. ताई मी लग्न करू का दाजीशी? कर ना लग्न तर. करू खरंच का? नाही करून घ्या एक काम करा करा करू ताई? काय चाललंय काय उघडधसपणा आहे एक काम करायचं निघायचं आपल्याला घरी कळलं का घरी? मॅगी पिगी भरते अय, आता तर फक्त 1.5 महिना झाला आणि एवढं लवकर कुठं मी तर 6 महिन्याचं प्लॅनिंग करून आलतो एवढं लवकर नाही जायचं आपल्याला. हा तुम्ही जा स्वयंपाकच बघा उठा. हा ऐक ना ताईला नको म्हणू आपण यानं लग्न करू. हा तिला खरं सांगू दाजी? नको. हा मग मी रोज टीमच्या फक्त गाड्या फक्त आहे ना तुझ्या बापाला सांग बांगला बांधून द्यायचा. हा जा. हा दोघं राहू सोबत आपण. लग्न करताना हा मग मी रोज हा काड्या घाल माझ्या कानात लाकडं घाल. हा दगड टाक माझ्या कानात. दाजी तुम्ही पण नुसती चेष्टा करता मी आम्हाला सांगते हा कर. हा चालेल. येऊ का दाजी? लग्न होऊन दे चांगली चेष्टा करतो तुझ्या संग बावळ डोक्याची यांची. चल बरं तेवढं तरी झालं. आई ग वहिनीला चुकीने झालं ना दाखवा. काय नाही भारी वाटतंय असं पण लिपस्टिक आहे की नाही. अशी मस्करी असते का? तसं काय नाही ते काय झालं मी ही मला हिच्याकडून धक्का लागला मी वर बघत होते असं काय नाही ठीक आहे काय नाही लावून घ्या तुम्ही. मी काय नाही हा चल इकडे का तू गप. अयो ट्रॅक्टरचा आणि विमानाचा अपघात होऊन 2 जण ठार. बघू जावयाने सासऱ्याला फसवून सासऱ्याची सगळी प्रॉपर्टी जप्त केली. अयो काय काय बातम्या यायला लागलं ते. जावाचे भांडणं होऊन जास्तच व्हायला लागले आता लय यांचं. वैताग आलाय मला तर फार. घटस्फोटाचं प्रमाण पण वाढायला लागलंय आता. यार कुठं चालली हा टिशू भरू. मी कुठे पण जाऊ तुम्हाला काय करायचंय मला वैताग आलाय फार. अरे चांगलं विचारतो कुठं चालली. लय आती व्हायला लागले हो. नाही मला थांबायचंच नाही. जाणार आहेत अहो 2 महिने होत आले कधी जाणार आहे? जाते त्यांना बोलता नाही ते नाही जात मी जाते निघून. नको जाऊ. तुम्हाला आहे ना माझी गरज आहे त्यांची गरज आहे म्हणून त्यांना ठेवून घेताय. नाही ती दाजी इथं नाही बोल. बहिणी दाजी मग घ्या ठेवून आणि घ्या बहिणी सांगा भाकरी थापायला. ऐकत जाय तू आहे ना जाऊ नको. मला ना काही नाही ऐकायचं. नाही, जाऊ नको. मी ऐकणार नाही मी जाणार आहे आणि मी येत पण मी येतो सोडायला. तुम्ही येऊ पण नका. मी माघारी पण येणार नाही आता. मला नका सांगू मी येतच नाही. मी जा. नवऱ्याला वैतागून बायको गेली माहेरी. नवऱ्याने आणायलाच गेला नाही बाबू. घटस्फोटाचं प्रमाण लय वाढलं. टुकडुक टुकडुक घोडोबा त्याच्यावर बसली जावई बुवा. अयो पडला जावई. टुकडुक 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 टुकडुक. उतरा खाली चला. कुठं बस झालं आता यांचं सगळं लय नाटक झाले जाऊ तिकडं. चला घरी चला आपल्या घरी उतरा खाली. घरी? हा अय घरी एवढं लवकर काय आला थांबून अजून 2-3 महिने. अहो यांना जड झालोय आपण. अहो पहिलं तरी लेक यायची घरी तर बापाला कधी काही वाटत नव्हतं पण आता नाही. आता ना आली नाही वहिनी. अरे आम्हाला माहित नसन त्यांना जर कळलं ना ते आपल्याला कधीच जाऊन नाही देणार. काय माहिती फायदा आहे त्यांच्या हातात काय राहिले आता. हा मी सांगतो सगळं आहे ना. त्या भवानीच्या हातात. नाही यांच्या काय हातात आहे हा या भटक्याच्या. काय आपण नाही. काय करू. तुम्ही काय सांगणार आहे तुम्ही तुमचं बघितलं का. मी मामाला बोलतो ना. काय नाही चला मरू तिकडं. अरे तो राहायची इथं आपल्याला. नाही चला मला आपल्या नाही घरी. तू जाय मग जायचं असलं तर मी नाही जाणार माझ्या मामाला सोडून. हा मग तुम्ही मला सोडून राहता का इथं. तू नको जाऊन मग. तुम्ही सोडून राहता का मला. नाही. नाही ना मग चला पण चला. अरे मामातला जीव आहे. जीव आई जाऊ दे आपण
नंतर येऊ परत. नाही चला मामाला आवडतो मला नाही आपण सोडा नंतर वाटत त्याला. मामाला इकडे घेऊन येऊ. चला आपल्याकडे. नको नको चला. नको यांना ऐकत जाऊ. जाऊ द्या. चला नाही 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 चला. लहान लेकरांना नाही करायचं. चला. मामाला जाऊ ना. मामाला भेटून जाऊ नको आपण. कोणाला भेटायची काय गरज नाही. काही नाही. आपण नाही जाऊ दे. अगं कंटाळले ते लोक. मामाची एक पप्पी घेतो आणि मग जातो ना. का डोक्याला पडले का काय? डोक्यात टाकीन बॅग. चला. अरे आपण मामाला नाही सांगता गेलो तर माकडावाणी करायचं काय? पहिले काय माकडं होते तुम्ही? मामा- किती तुम्हाला सोसायचंय अजून किती झलायचंय हा? अगं ऐक ना तू मला काही आपण नाही जर मामाला नाही सांगता गेलो तर मामा किती रडन बरं त्याला किती वाईट वाटन लय वाईट वाटन ग बाया. गुणाचं नवरा मग? हं? ते नेक. चला नाही ना मला नाही यायचं. उतरा. चला खाली. अयो चला. ते बघा लेकरू आणि करावं. चला तिकडं पिशवी घेतली अयो थांब थांब बारीक. थांब माझ्या पाठीला खाजू आली थांब ना सोड ना. बर खा जा. अरे ते कोणाचं पोरग आहे ते बघ बाई माणूस. का उतरा खाली. काय करू राव? इकडे या ना. बाई काय करू नाही. काय पिसाळ्या कुत्र्यावानी करायला लागले. चला ना बाहेर. चला नको ना. चला घरी. घरी चला. चला वर चढू नका. असं पाय फी मोडून घेतात ना तुम्ही. जायचं का? हा ग मला नाही या वाटत घरी. चला ना तुम्हाला बघ ना. का तुम्ही एक लहान लेकरांना लावलंय. चला. अगं थांबलो असतो ना अजून 2-4 नाही महिने. नाही चला. हा? नाही चला. दी बॅग घे तुम्ही. हा, घ्या. चला. बाई काय करणार अगं दाजी तुला. नका ना जाऊ दाजी. हा तुला वाटतं का मी सोडून जावं तुला? नाही दाजी नाही येणार. तुझा हा हा बया. मी माझ्या मेवणीला सोडून नाही जाणार कुठं. हा हा का? बसा बसा मिवणीत बसा घालू. निघतो आतमध्ये. जा तू. अगं. घरी कोण नाही ना. जा आतमध्ये. लय जीव आहे मेवणीत मला नाही सोडा वाटत तिला. हा. ताई तू जा ना. किती जीव दाजी येतील लावती? 2-3 दिवसांनी. किती जीव लावती माझ्या कानात काड्या घालती नाकात काड्या घालती अजून कुठं घालती ती. काड्या काड्या घालू आपण. हा काड्या घालू. चला हा चला. जायचं का? चला इथून. हा नको ना. चला. चला जाऊ का? जा आतमध्ये. जा बेटा. जाऊ द्या. चला तुम्हावर केली मी मर्जी राज बेटा. नाही जात सोडून. चल अहो ग बस. चला इकडे. चला बस बेटा तू शांत बस. चला. तुम्हाला माहिती आहे ना आपल्यामुळं ती वहिनी घर सोडून निघून गेली. हो आपल्या दादाचा प्रपंच नको खराब व्हायला. चला मग कोणाचा संसार नाही मोडायचा आपल्याला. बेटा तू शान आहे ना. हा बस इथं. चल. येतो मी या 2 दिवसात भेटायला. तू जा ना. मग दाजीला ठेवून जाऊ का इथंच. हा ऐक का? ना मी 2 दिवसात येतो. हा हा चला. ताई दाजी नको रडू. शांत बस. रडू नको. शांत बस. चला हो. तुम्हाला एवढं रडायला काय झालंय? हा? का तुम्हाला तुमचं काय लग्न फिरणार? बघा बाय माणूस. लय जीव मा मेवणीत मामाचा लय जीव मायात मला सोडून जा वाटना. आता मी रडू काय? झालं? पण आता जावं लागन मला. चला. ए गप गं तू. भोंगा पसरी. चला. चला गप. माणूस चला.